हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया सांबार। त्यासाठी या ठिकाणी घेतलेली तूर डाळ ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। मिरच्या आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेऊयात। या ठिकाणी घेतलेला भोपळा तो स्वच्छ धुवून कट करून घेऊया। टोमॅटो याचे तुकडे करून टाकूया। आल्याची लसणाची पेस्ट, थोडाशी धना पावडर, मीठ चवीनुसार आपल्या, पाणी घालूयात डाळ खाली लागू नये म्हणून थोडं जास्त पाणी घालायचं। हिंग, हळद, सांबर मसाला 2 चमचे, 2 किंवा 3 चमचे घातले तरी चालते। गाजर त्याच्यातला टणक भाग काढायचा आणि गाजरचे छोटे छोटे तुकडे करून गाजर आणि कांदा हे दोन्हीही आपण कुकरमध्ये घालून घेऊयात। कुकर गॅसवरती ठेवूयात आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात। एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये चिंच टाकलेली आहे, गूळ टाकलेला आहे आणि ते रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर ती वापरण्यासाठी घेतलेली आहे। इथं सांबर हलवून घेऊयात। चिंचेचं पाणी आपण सांबरमध्ये घालूयात, गाळून घ्यायचं हे पाणी, जेणेकरून त्याच्यातील कचरा निघून जाईल। डाळ शिजलेली आहे, सांबर छान झालेलं आहे आपलं। ते ओतून घेऊयात आपण एका पातेल्यात। तडका वेगळा करून घेऊयात। त्यासाठी इथं मोहरी घेतलेली आहे, मेथ्या, उडदाची डाळ, थोडा हिंग, तीळ टाकलेले आहेत मी या ठिकाणी, लाल तिखट। हा तडका आपण सांबरवरती घालून घेऊयात। या ठिकाणी कढीपत्त्याची फोडणी मी वेगळी केलेली, तीही यावरती घालून घेऊयात। हे तयार आहे आपले सांबर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।